धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना प्रवक्त्या प्रियंका जोशी यांनी भाजप खासदार कंगना रनौत यांच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील कथित सडक छाप वक्तव्याचा निषेध केलाय। आम्ही सडक छाप असू तर आम्ही निवडून दिलेले सरकारही सडक छापच ठरेल, असा पलटवार त्यांनी केलाय। शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि लोकशाही मूल्यांचा अपमान करणारी विधाने कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही, असे ते म्हणाले आहेत। अशा वक्तव्यांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे। विद्यार्थ्यांवर AK-47 बंदूक रोखून झाली, लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करून झालं। इतकंही कमी म्हणून की काय, मुलींचे कपडे फाडण्यात आले, नक्षलवादी, आतंकवादी असा उद्धार करून झाला। यांना तर फॉरेन फंडिंग आहे असंही म्हणून झालं। सरते शेवटी कंगना रनौतांनी काल जेनझी म्हणजे सडक छाप असा उद्धारही करून झाला। तसं बघितलं गेलं तर कंगना रनौतांनी केलेला उद्धार बाकीच्यांच्या केलेल्या तुलनेमध्ये तसा सौम्यच आहे म्हणा। पण मुळात 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं अशी विचारधारा असणाऱ्यांना 2014ला आलेल्या सरकारचा अहंकार पहिल्यांदा झेंझीने मोडीत काढला। त्यामुळे 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं अशी विचारधारा असणाऱ्यांकडनं असा अवमान करणं तसं स्वाभाविकच आहे। तुमच्याकडनं या व्यतिरिक्त देशाची, झेंझींची काही अपेक्षा नाहीच। मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असं म्हणत देशाचा अपमान करणारे, खरं तर गटारालाही लाजवेल अशा आपल्या मुखातनं उद्गार काढणाऱ्यांकडनं या व्यतिरिक्त अजून काही बोललं जाईल अशी मुळातच झेंझींची अपेक्षा नाही। पण कंगना रनौत ताई, तुम्ही काल म्हटल्या की झेंझीतल्या पिढीतल्या ज्या मुली आहेत त्या भविष्यकाळीन चांगल्या गृहिणी नसतील। अहो, पण आधी आम्हाला गृहिणी व्हायचंय का हा प्रश्न तर विचार। म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करणार, ऍक्टिंग मध्ये करिअर झालं नाही तर मग तुम्ही लोकसभेत भारतीय जनता पक्षाची गुलामगिरी करून लोकसभेचं तिकीट मिळवणार, मग तुम्ही खासदार होणार। आणि झेंझी पिढीतल्या तरुणींनी मात्र भविष्यकाळीन गृहिणी व्हावं असा तुम्ही अट्टहास करणार। कंगनाताई, अहो असं चालणार नाही। भविष्यकाळीन मुलींनी काय करावं हा विचार करण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही संसदेत बसण्याच्या पात्रतेच्या आहात का याचं एकदा आत्मपरीक्षण केलं तर फार बरं होईल। बोलताना तोंड सांभाळून बोला। ही झेंझी पिढी तीच आहे जी सीमेवर अग्निवीर म्हणून काम करते। झेंझी तीच आहे जे तरुण पोरं काळी आई हिरवी करून देशाचं पोट भरतात। झेंझी पिढी नवीन तरुण उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करते। झेंझी पिढी तीच आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून योग्य उत्तम प्रशासकीय अधिकारी होते। झेंझी पिढी तीच आहे जी कुटुंब आणि रोजगार, कुटुंब आणि नोकरी सांभाळून उत्तम काम करते। आणि हो, उत्तम फक्त गृहिणी म्हणूनही काम करणारी हीच झेंझी पिढी आहे। आणि ऐकायला जरा जड वाटेल, पण बहुमत असणाऱ्या सरकारचा अहंकार मोडीत काढणारी पिढी सुद्धा हीच झेंझी आहे। तुम्ही खऱ्या अर्थानं असं बोलताना झेंझी पिढीचा अपमान तर केलाच, पण धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीपासून तर महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या मुलीपर्यंत तुम्ही झेंझी पिढीचा अपमान केला। माफ करा, पण झेंझी भारतीय जनता पक्षाच्या देशातला सगळ्यात तरुण आमदार मैथिली ठाकूर पासून तर गृहिणी न होता भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेऊन तुमच्या पक्षाला मतदान करण्यासाठी फिरणाऱ्या तमाम झेंझी पिढीचा तुम्ही अपमान केला। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तुम्ही माफीच मागितली पाहिजे। या झेंझी पिढीकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही। कंगनाताई, झेंझी पिढीकडे देशाच्या व्यवस्थेला आरसा दाखवण्याची धमक आहे। या झेंझी पिढीकडे तुमच्या अहंकाराला उत्तर देण्याची धमक आहे। या झेंझी पिढीकडे लोकशाहीच्या मार्गाने आपला हक्क मिळवण्याचा हक्क, अधिकार आणि धमक सुद्धा या झेंझी पिढीकडे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर रस्त्यावर हजारो लाखो मुलांनी जल्लोष साजरा केला। सडक छाप आम्ही नाही, कदाचित तुम्हीच आहात किंवा तुमच्या सरकारमधली काही लोक आहेत। सडक छाप आमचे विचार आहेत, आम्ही सडक छाप आहोत, तर आम्ही निवडून दिलेलं सरकार सुद्धा कदाचित सडक छापच असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।